स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून चोरट्यांनी गॅस कटरने मशीन फोडले. त्यानंतर आतील साधारणतः 8 लाख रुपयांची रोकड लांबवली. ही घटना 30 जानेवारीला पहाटे उमरगा तालुक्यातील बलसूर येथे घडली. उमरगा तालुक्यातील बलसूर येथील मुख्य रस्त्यालगत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. सोमवारी मध्यरात्री अंदाजे 2च्या सुमारास अज्ञात 4 चोरट्यांनी चारचाकी गाडी एटीएमच्या समोर लावून एटीएम समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर मशीन असलेल्या रूममध्ये प्रवेश केला. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करत चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने मशीनमधील कॅश वॉल्ट कट केले व त्यातील 8 लाख रुपये एवढी रोकड लांबवली. ही धक्कादायक घटना उमरगा पोलिसांना समजल्यानंतर पहाटे 3च्या सुमारास पोलीस निरीक्षक डी.बी. पारेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, पोलीस हवालदार व्ही.के. मुंडे, वाल्मिक कोळी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली. एटीएम फोडीची घटना समजल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाची पाहणी केली. 3 महिन्यांपूर्वी हेच एटीएम चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साहाय्याने फोडून 26,88,000ची रोकड लांबवली होती. 26,88,000ची रोकड लांबवली होती. त्या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच त्याच पद्धतीने पुन्हा एटीएम फोडले आहे.